मार्गदर्शन आपल्याकडनं मिळणारच आहे त्यांना, त्यांच्याकडून आपल्याला. तर ऐका ताई, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तर आपण जे काही गोष्टी करतो आहोत त्या आहेत आपल्या संघटनच्या, आणि हे संघटन आपण कशाच्या माध्यमातून करतोय? कशाच्या माध्यमातून? बचत गटच्या माध्यमातून करतोय आणि दशसूत्रीला सोबत घेऊन करतोय. दशसूत्रीमध्ये 5 सूत्र पहिले जे आहेत हे आहेत आपले धन व्यवहार, आणि पुढचे 5 सूत्र जे आहेत ते आहे आपले मन व्यवहार. म्हणजे आताच आपण जी काही सूचना दिली की फक्त पैसे गोळा करणं आणि परत करणं एवढं न करता त्याच्या पुढेही काहीतरी करा. तर त्याच्या पुढचे जे 5 सूत्र आहेत आपले मनोव्यवहार, या मनोव्यवहारामध्ये आपल्याला पुढे जायची खूप मोठी संधी आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करेन की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. अजून थोडीशी एक सूचना द्यावीशी वाटते की फक्त वाघाळे गावातच आपले जर 55 गट आहेत आणि इतर ठिकाणी किमान 10, 15, 20 या प्रमाणात गट असतील तर वाघाळे गावाचीच संख्या या ठिकाणी 500च्या पुढे पाहिजे होती. बरोबर? आपण वाघाळ्याची संख्या या ठिकाणी कमी दिसते असं मला वाटतंय. तर पुढे वाघाळे आणि परत तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील जे गावं आहेत यांची संख्या पुढच्या AGM मीटिंगला 1000% वाढेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण वर्ष संपलं की त्या वर्षाचा व्यवहार काय झालेला आहे तो आपण वाचन करत असतो. इथं ताई बोलत होत्या की आपल्या प्रभाग संघामध्ये एकूण गट किती आहेत, कुटुंब संख्या किती आहे, त्याच्यापैकी किती कुटुंब संख्या आपण जोडलेली आहे. तर जी कुटुंब संख्या अजून आपल्या बचत गटात जोडल्या गेलेल्या नाहीयेत, या सर्वप्रथम आपला पहिला प्राथम उद्देश हा असेल की जी ताई गटामध्ये नाहीये त्या ताईला सगळ्यात अगोदर आपल्या गटामध्ये जोडून घेणं. कारण ह्या वर्षापासून आपण असं म्हणतो आहोत की कोणतीही ताई अशी वंचित नको असायला की तिला कुठल्याही प्रकारच्या योजना ह्या मिळणार नाही. यांना जर योजना मिळवून द्यायचा असेल, योजनेच्या बाबतीत काही ना काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर उमेद अभियानाच्या माध्यमातून दशसूत्री मधला जो आपला एक सूत्र आहे शासकीय योजनांचा लाभ, हा आपण या दशसूत्रीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या गटामध्ये कसं जोडता येईल आणि तिच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याच्यासाठी तुम्ही आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. करणार की नाही? करणार का? कसं करणार? कसं करणार? कसं करणार? आपल्या शेजारी कोणती ताई आहे, ती ताई गटात आहे की नाही पहिले हे माहिती करणार, आणि मग त्या ताईला जर गट माहिती नसेल तर तिला आपल्या गावातली पहिली कार्यकर्ती जी आहे ती म्हणजे ICRP यांच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि ICRP पर्यंत अशा 10 ताई, 11 ताई, 12 ताई जर आल्यात तर त्यांचा एक गट तयार होणार आणि त्या गटाला मग आपण पुढे वाटचाल सुरू करणार. मग ती वाटचाल कशी सुरू करणार? जसं आज मला तुम्हाला सगळ्यांना पाहून आनंद वाटतोय. का आनंद वाटतोय त्याचं कारण पण सांगतो. ज्या वेळेला स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान नव्हता, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती कोणी सहानुभूती दाखवत नव्हते, तो काळ होता आपल्या सावित्रीबाई फुले यांचा. आणि मग सावित्रीबाई फुलेंनी विचार केला की मी सुरुवात माझ्यापासून करावी. कोणापासून? स्वतःपासून. स्वतःपासून मी सुरुवात करावी, जेणेकरून मला पाहून ज्या काही ताईंना प्रेरणा मिळेल त्या ताई पुढे येतील. आणि आज पाहता पाहता लाखोंच्या संख्येने, करोडोच्या संख्येने आज आपल्या भारत देशामध्ये सर्व शिक्षा अभियान ह्या योजनेअंतर्गत एकही मूल किंवा एकही मुलगी न शिकता घरी राहते असं कोणी सापडणार नाही. का? तर त्यांच्या या प्रयत्नामुळे. सर्वप्रथम त्यांनी तो त्रास सहन केला, त्यांनी तो त्रास सहन करून लोकांना चांगली गोष्ट काय आहे हे निदर्शनात आणून दिलं, आणि ते निदर्शनात आणलं. त्याच्यामुळे फक्त चूल आणि मूल ही आपली जी काही भारतीय पद्धत होती, परंपरांमधला एक परंपरा ती जी होती ती बाजूला सारून आज तुम्ही आपण सगळेजण पुढे आलेलो आहोत. तुम्हाला पाहून अजून एक आनंद मला असा वाटतो की जसं इथं ताई म्हणत होत्या की
17-18 पासून आपला कार्यक्रम सुरू आहे. तसा हा कार्यक्रम 2012ला सुरू झालेला आहे. 2012 मध्ये सुरुवातीला मी अक्कलकुवा तालुक्यातलं, जसं इकडे तुमचं आष्टे क्लस्टर आहे तसं माझ्याकडे भांगरा पाणी नावाचा क्लस्टर होता. 7 पुढे पर्वतातलं. 7 पुढे पूर्ण करून गेलेत की मग भांगरा पाणी येतं. तुमच्यापैकी बरेच लोकांनी पाहिलं असेल किंवा आपले नातेवाईक असतील. तर तिकडच्या त्या ताईंसोबत आम्ही काम सुरू केलं. त्या ताई म्हणायचा की साहेब आम्ही शिकलेलो नाही आहेत, आम्ही लिहिलेलो नाही आहेत, आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला पैसे मोजता येत नाही, आम्ही गटात येऊन काय करणार. आज त्यांना पाहून मला असा आनंद होतो की ते आम्हाला म्हणतात की साहेब अजून काय काम करायचं आम्हाला सांगा, आम्ही पुढे जाऊन काम करतो. झाला की नाही बदल? झाला की नाही बदल? तसं तुमच्यापैकी ज्या ताई कधी घरातून बाहेर येत नव्हत्या, आज त्या या मंडपात येऊन बसलेल्या आहे. हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे की ती ताई घरात होती, घरात बसलेली होती, परंतु घरातून आज ती किमान आपल्या गटांच्या मीटिंगला जाते, प्रभाग संघाच्या मीटिंगला जाते, ग्राम संघाच्या मीटिंगला जाते, शासनाच्या ज्या योजना असतील या योजनांच्या बाबतीत माहिती घेते आणि या सगळ्या माहिती घेऊन आपल्या शेजारी असेल, आपल्या कुटुंबात असेल, आपल्या परिवारात असेल यांना देखील ती माहिती सांगते. म्हणजेच काय की माझी माता भगिनी जी आहे हिला पुढे जायची इच्छा होती, फक्त तिला मार्ग दाखवणारा कोणी नव्हता. तो उमेदच्या माध्यमातून आपल्या वर्धिनी असतील, ICRP ताई असेल किंवा आपली जिल्हा यंत्रणा, तालुका यंत्रणा आणि राज्य यंत्रणा या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला तो मार्ग दाखवण्यात आलेला आहे. त्यासाठी आम्हाला आनंद वाटतो. आज इथे 2 शब्द का असे ना माईकवर बोलण्याची हिंमत येणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्यांनी त्यांचे 2 शब्द जरी बोलले असतील तरी आमच्यासाठी ते लाख मोलाचे आहेत. का? कारण कधीतरी त्यांना माईक काय हे माहीत नाही, परंतु आज माईकवरती स्वतः सूत्रसंचलन करणं किंवा आपण स्वतःची आपली स्टोरी इतरांना सांगणं किंवा आपल्याला जे आर्थिक व्यवहार माहीत नाहीये परंतु आपण ते आर्थिक व्यवहार सांगतोय, करतोय, इतरांच्या लक्षात आणून देतोय, हे सुद्धा आमच्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. कारण उमेद अभियान यासाठीच कार्यरत आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून ताई आपण अजून भरपूर मोठं काम करणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की आपल्या कुटुंबाचं उत्पन्न स्त्रोत हे कसं वाढेल आणि उत्पन्नाचा जर स्त्रोत वाढवायचे असतील तर याच्यासाठी तुमच्याकडे हे सगळे पर्याय असायला पाहिजेत. कसं असणार पर्याय? कोण सांगेल? जर मला माझ्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवायचंय काय करेल मी? व्यवसाय. अजून अजून नोकरी करतो की नाही? नोकरी. आपल्या कुटुंबात जर मुलगा मुलगी शिकलेली असेल तिला आपण घरामध्ये बसवतो का? काय म्हणतो तिला? बाई तू शिक्षण घेतलेलं आहे, तुझ्या शिक्षणाचा वापर कर, कुठेतरी नोकरीला लाग आणि काहीतरी चांगलं काम कर. सांगतो की नाही? पैसे विचारतो का आपण? नाही. पण ती नोकरीला लागली म्हणजेच काय, तिचं उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण होतंय. नोकरी झाला, व्यवसाय झाला. अजून अजून काय? उद्योगधंदा व्यवसायामध्येच मोडला. अजून तुम्ही आपण रोज जातो, रोज काम करतो, पण आपल्याला ते सांगता येत नाही काय ते. कसं बोललेत आता? शेती. बरोबर. शेती, नोकरी, व्यवसाय हे 3 माध्यम आहेत ज्याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न आपल्याला वाढवायचंय. पण आम्ही असं म्हणतो आहोत की आपल्या कुटुंबातून किमान 3 उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले पाहिजे. एवढं काम आपल्याला आपल्या परिवारासाठी करायचं आहे. करणार का? करणार का? कसं करणार आता सांगा. कसं करणार? चला उदाहरण घेऊ. कोणाकडे शेती आहे? हात वर करा. जवळपास सगळ्यांकडे. बर. किती लोकांकडे गाई म्हशी आहेत? हात वर करा. हा बिंदास असा हात वर केला तरी चालतो. किती आहेत? एकच जण दिसतोय इकडे. आहे सगळ्यांकडे पण हात वर कोणीच करत नाहीये. मी गाई घेऊन जाणार नाहीये ताई. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे. आणि म्हैस पण घेऊन जाणार नाही कारण माझ्याकडे बांधायला जागा नाहीये आणि मला तिचं पालन पोषण पण करता येणार नाही. बरं. याच्या व्यतिरिक्त किती लोकांकडे बकऱ्या आहेत? बकऱ्या किती लोकांकडे आहेत? वा वा वा, खूपच हात वर आहेत. बरं. कोंबडी किती लोकांकडे आहे? आहेत. बरोबर. आणि आता
आपल्या कुटुंबामध्ये किती लोक अशा आहेत किंवा किती कुटुंब अशा आहेत की ज्यांच्याकडे कुटुंबातला एक व्यक्ती किमान नोकरी करतोय, बरोबर, किंवा काहीतरी व्यवसाय करतोय, कुठलाही व्यवसाय आहेत का? बरोबर. मग जर मला माझं कुटुंबातून माझं उत्पन्न जर मला वाढवायचं असेल, जर माझी शेती आहे तर शेतीला जोडधंदा असायला पाहिजे की नाही? जर माझ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, माझ्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे, तर मी माझ्या कुटुंबामध्ये गाईचं किंवा म्हशीचं यांचं पालन करेल आणि त्यांच्या मार्फत जे काही दूध मिळणार आहे या दुधाचा व्यवसाय करणार. दूध काय लिटर जातं तुमच्या गावात? म्हशीचं दूध, सॉरी मी विचारायचं चुकीचा प्रश्न विचारला त्याच्यामुळे. म्हशीचं दूध काय लिटर आहे? 60 आणि 70. ओके, 60 किंवा 70. म्हणजे जे शहरामध्ये मिळतंय तोच भाव आपल्या खेड्यात पण मिळतोय का? 60 रुपये लिटर. एक म्हैस एका वेळेला, चांगल्यातली चांगली म्हैस एका वेळेला किती लिटर दूध देईल? 4 लिटर, 4 ते 5. बर, मागे ताई तुमच्यासाठी पण प्रश्न विचारणार आहे. इकडे इकडे नैना ताई. हा आई, तुम्हाला भी पूछणार आहे. हा, येते मला तुमची भाषा थोडी थोडी, तोडकी मोडकी, जास्त नाही. तर हे उदाहरण का देतोय? कारण हे आपल्याला लक्षात येत नाही आणि याच्यातून आपण आपलं उत्पन्न मिळवत नाही. याच्यासाठी हे तुम्हाला लक्षात आणून देतोय. चला, गाई म्हशी ज्या आहेत यांना चारा जास्त लागतो, त्यांना पाणी जास्त लागतं, त्यांचा सांभाळ करायला आपल्याला कठीण जातं. किती लोक बकरी पालन करतात? बरोबर. बकरी वर्षातनं किती वेळा पिलू देते? 2 वेळा देते. किमान एक, जास्तीत जास्त 2 किंवा 3. बरोबर. एका बकरीची किंवा एका बोकडाची किंमत किती असते? तिला मोठं केलं की आपण किती महिन्यात मोठे होते? 6 महिन्यात मोठे होते. 6 महिन्यानंतर तिची किंमत काय होते? 7 ते 8 हजार. बरोबर. जर माझ्याकडे 10 बकऱ्या असतील, एक बकरीची किमान 5,000 किंमत पकडू, किती झाल्या? 50,000. बरोबर. 6 महिन्यांनी मी 50,000चा बकऱ्या विकल्या, पुन्हा 6 महिन्यांनी 50,000चा विकल्या, किती झाले? 1 लाख रुपये. कशातून? फक्त बकरीतून. मी कापूस घेतला नाही, तुवर घेतली नाही, तांदूळ घेतला नाही, आणि अजून काय इकडे पीक लावतात? ज्वारी, बाजरी. बरोबर. ते पण घेतलं नाही, फक्त आपण बकरीचं उदाहरण घेतलं. याच्या पुढे अजून थोडं स्वस्तामध्ये जाऊया. बकरीसाठी पण मला चारायला वेळ नाहीये किंवा तिला चारा आणायला काहीच नाहीये. कोंबडी माहिती आहे सगळ्यांना? कोंबडीला चारा लागतो का? काय करते कोंबडी? कुठेही जाऊन विष्ठा खाते. बरोबर की नाही? आणि एक कोंबडी कितीला मिळते? 500 रुपयाला. तुमच्याकडे भाव चांगला आहे. मी काल ज्या गावात गेलो ते लोक म्हणे 300 रुपयाला. त्यांना म्हटलं मला द्यायची होती. तुमच्या गावात भाव चांगला आहे, 500 रुपये. एका कोंबडीची किंमत 500. एक कोंबडी जिला आपण पाळायला ठेवतो ती किती पिलांना जन्म देते, म्हणजे किती अंडे घालते आणि किती पिलांना जन्म घालते? 12. आणि ते किती महिन्यात मोठे होतात? 3-4 महिने. जास्त वेळ घेता येत आहे तुमच्याकडे. किमान 45 दिवस, म्हणजे 1.5 महिना, जास्तीत जास्त 60 दिवस. बरोबर. 2 महिने. 2 महिन्यानंतर या 10 किंवा 12 पिलांची किंमत किती झाली? 500 प्रमाणे 10 पिलांची किंमत किती झाली? 5,000. किती महिन्यात? 2 महिन्यात. वर्षभरातून किती पिलू विकणार? तुम्ही विकत राहा. बरोबर. उत्पन्न वाढलं की नाही? वाढलं की नाही? या पद्धतीने आपल्याला आपल्या प्रत्येक कुटुंबाला विचार करायचा आहे की माझ्या कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल. दुसरी गोष्ट, आपल्याकडे बरेचसे कोर्सेस निघालेले आहेत. मग तो DDU-GKYच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवती असतील यांना आपण कोर्स करायला पाठवतो आणि त्याच संस्थेकडनं त्यांना पुढे नोकरीला देखील लावायची हमी घेतो. दुसरा, ज्यांना आपलं गाव सोडून जायचं नाहीये, ज्यांना आपल्याला बाहेर राहायची अडीअडचणी आहेत,
अशांसाठी आपण आपल्या RCTचे जे काही केंद्र आहे इथे 1 महिन्याच्या कोर्ससाठी आपण पाठवतो. म्हणजे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत. ब्युटी पार्लर आहे, टेलरिंग काम आहे, शेळीपालन आहे, बेकरीपासून पदार्थ तयार करणं आहे, खाद्यपदार्थ कशी बनवायचे, फूड प्रोसेसिंग याचा आहे. त्याच्यानंतर गॅरेज मेकॅनिकल आहे मुलांसाठी, सायकल रिपेरिंग किंवा मोटर मेकॅनिकल वगैरे ज्या काही गोष्टी आहेत या. त्यानंतर सोबतच कॉम्प्युटर कोर्सेस आहेत, टॅली सॉफ्टवेअर आहे, BC सकींसाठी आहे. असे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्याला आपलं गाव सोडून बाहेर जायचं नाहीये, परंतु त्याला कोर्स घेऊन गावात व्यवसाय करायचा आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण अशा लोकांचे उत्पन्न कसं वाढेल हा विचार करतोय. म्हणजे एकूण आपल्याकडे 4 ते 5 स्रोत आहेत, पण आपण फक्त एकच काहीतरी पुढे घेऊन जातो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात ठेवतो की आपण एवढंच करतोय. इथे उदाहरण द्यायला आवडेल मला. भारतीय आपला वाघाळ्याचा ललिताताईंना ओळखता का तुम्ही? ओळखतात? ललिताताईकडे शेती आहे का? शेती आहे. ललिताताईकडे झेरॉक्स मशीन आहे का? आहे की नाही? आहे. ललिताताईकडे बकऱ्या आहेत का? आहेत का? बकऱ्या नाही पाहिल्या, कोंबड्या पाहिल्या. बरोबर. साडीचा व्यवसाय करतात, पाहिलंय का? करतात ना. आणि आता त्या ICRP म्हणून पण काम करतात. एकच व्यक्ती. किती आहे त्यांच्याकडे? अजून मिरची पावडर आहे. म्हणजे एकच व्यक्ती 7 ते 8 प्रकारचा जर आपल्याला व्यवसाय दाखवता आहे डोळ्यासमोर, तो व्यवसाय आपण का नाही करू शकत? असा विचार येत नाही का तुमच्या मनात? येतो का? जर असा विचार येत असेल आणि तुमच्या पुढे काही मार्ग दिसत नसेल तर पहिले तुमच्या ICRP ताईंना जाऊन भेटा. त्यांच्याकडनं जर मार्ग नाही मिळाला तर इकडे तुमचे पंकज सर बसलेले आहेत सगळ्यांचे लाडके, त्यांना जाऊन भेटा. आणि त्यांच्याकडनं जर नाही मार्ग मिळाला तर शेवटी मी आहेच मग तिकडे सांगायला, जसं इथे सांगतोय. बरोबर. आपण हे सगळं आपल्या अभियानाचा जो काही निधी आहे या निधीच्या माध्यमातून करत असतो. उदाहरणार्थ आपण सुरुवातीला फिरता निधी देतो, RF. हा आपण RF जो देतो त्याच्यातून तुम्ही छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीतरी कर्ज घ्यावं आणि ते परत करावं ही सवय लागण्यासाठी दिलेली असते. पण बऱ्याचशा गटांनी जसं आता इकडे आप्पा सांगून गेले जाताना की पैसे घेतात आणि विसरून जातात. जर विसरला तर ज्याला आपण म्हणतो जो थांबला तो संपला. म्हणजे काय? त्याची तेवढीच गरज आहे म्हणून त्याने तेवढी गरज पूर्ण केली, नंतर त्याची गरज जर वाढली तर त्याला कोणीच मदतीला उभं राहणार नाही. का? कारण त्यावेळेला त्यांना तो जो व्यवहार आहे त्या व्यवहारासाठी त्यांनी त्यांचा व्यवहार व्यवस्थित केला नाही म्हणून पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांना थांबतील. कालच म्हणजे स्टोरी आमच्या अकबर बिरबलची होती, परंतु काल रामराजे सरांनी त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं. नवीन जोडप्याचं लग्न झालेलं आहे त्यापैकी आज इकडे पण आलेच वाटतं रामराजे सर, बरोबर ना. तर अकबर बिरबलची स्टोरी आहे, ऐकणार का तुम्ही? ऐकणार? बर. अकबर आणि बिरबल ओळखता का तुम्ही सगळे? बिरबलला TV पाहतात का सगळे? सगळे पाहतात. अकबर बिरबल नाही पाहत, आम्हाला आवडत नाही सर. काय आवडतं? डिशम. बरोबर ना, सिरियल. बर. अकबरचा दरबारामध्ये सगळ्यात हुशार व्यक्ती होता बिरबल, जो प्रत्येक गोष्टीचं कारण किंवा प्रत्येक गोष्टीचा शोध लावायचा आणि त्या शोधाच्या माध्यमातून अकबरांना सांगायचा की हे चूक आहे की बरोबर आहे आणि मग त्याच्यावरती राजा त्यांचा न्याय द्यायचे. असंच एकदा राजाने विचार केला आणि राजाने विचार असा केला अकबर राजाने की मी बिरबलच्या मुलाची परीक्षा घ्यावी. एकदा बिरबल सोबत त्यांचा मुलगा त्या राज दरबारात आला आणि त्याच्या समोर 2 नाणे ठेवले, एक सोन्याचं आणि एक चांदीचं. किंमत कोणाची जास्त आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तसंच त्या राजाला पण वाटलं की बिरबलचा मुलगा जो आहे त्याची परीक्षा आपण घेऊया आणि त्याच्या समोर 2 नाणे ठेवले, एक सोन्याचं आणि एक चांदीचं. राजाने सांगितलं की या 2 नाण्यांपैकी सगळ्यात जास्त किंमत ज्याची असेल ते तू उचल, मी तुला ते बक्षीस देईन. बरोबर. मग त्याने थोडा विचार केला, राजा बक्षीस देणार आहे म्हणून त्याने काय केलं, सोन्याचं नाणं न उचलता
चांदीचं नाणं उचललं आणि राजाला सांगितलं की याची किंमत जास्त आहे. राजा थोडासा कन्फ्यूज झाला, कदाचित मुलगा गोंधळलेला आहे. हरकत नाही, हे नाणं तू ठेव, उद्या परत ये, मी तुला उद्या पुन्हा काहीतरी सांगेल. तो पोरगा परत दुसऱ्या दिवशी आला. राजाने पुन्हा तेच विचारलं, सोनं आणि चांदी याच्यापैकी कोणत्या नाण्याची किंमत जास्त. त्याने परत चांदी उचलली. असं करत करत 1 महिना झाला आणि 1 महिन्यानंतर म्हणजे राजाला असं वाटलं की आजच्या दिवसाला सांगितलेलं कदाचित उद्या फरक पडेल, परवा फरक पडेल, हा पोरगा घरात जाऊन कोणाला तरी विचारेल, कोणाला तरी सांगेल आणि मग मला सांगेल की हे सोन्याच्या नाण्याची किंमत जास्त आहे. परंतु राजाची ती अपेक्षा फेल ठरली. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं करत महिना झाला. महिन्याभरातून राजाला चीड आली आणि राजाने बिरबलाला बोलावून घेतलं आणि बिरबलला सांगितलं की अरे बिरबला, तू एवढा हुशार माणूस आणि तुझ्या मुलाला तू काही शिकवत नाही का? तो म्हटला, काय झालं महाराज, काय चूक झाली? काय चूक झाली असेल तर मला सांगा, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करतो किंवा माफी मागतो. राजाने त्याला म्हटलं की अरे, तुझ्या मुलाला साधा सोनं आणि चांदी याच्यातली मौल्यवान वस्तू कोणती ही ओळखता येत नाहीये. तेव्हा त्या बिरबलाने सांगितलं की का रे बाळा, तुला सोनं आणि चांदी याच्यातलं कळत नाही का? तेव्हा त्या सगळ्या दरबारामध्ये त्या पोराने उत्तर दिलं की म्हणे, जर मी पहिल्या दिवशी जर सोन्याचं नाणं उचललं असतं तर माझं नुकसान झालं असतं. तो म्हणला कसा? त्याने ते सगळे 30 नाणे बाहेर काढले. ते 30 नाणे आणि इकडं सोन्याचं 1 नाणं. आता मला सांगा की याच्यातली सगळ्यात जास्त किंमत कोणाची? कोणाची? चांदीची. का बरं? बरोबर ना. जर मी पहिल्या दिवशी सोनं उचललं असतं तर मला एवढी किंमत मिळाली असती का? मग त्या राजाला आश्चर्य झालं आणि राजाने पुन्हा सगळ्या दरबारासमोर सांगितलं की बिरबल तर होताच हुशार, परंतु बिरबलच्या पोरगा त्यापेक्षाही जास्त हुशार. मग असं हुशार आपल्याला व्हायचंय की नाही? व्हायचंय ना. नुसता फिरता निधी मिळाला म्हणून थांबून जायचंय का? त्याच्या पुढे आपल्याला VRF येणार आहे, त्याच्या पुढे आपल्याला CIF येणार आहे, त्याच्या पुढे आपल्याला बँक लिंकेज मिळणार आहे. बँक लिंकेज आपल्याला फक्त एक वेळा बँक कर्ज देणार नाहीये. बँकेच्या समोर आपण तुमची सगळ्यांची पत वाढवतो आहोत. म्हणजे काय की आपल्याला बँकेने कधीही आपल्याला, आपण बँकेत गेलो की बँकेने सांगितलं पाहिजे की नाही, यांचा व्यवहार छान आहे, आपण यांना अजून पैसे देऊ शकतो. म्हणजे पहिले 1 लाख घेतला तर तुम्हाला शेवटी 10 लाख 20 लाखापर्यंतचं कर्ज बँक सहज देऊ शकते. एवढा प्रयत्न उमेद अभियानाच्या माध्यमातून आम्ही सगळे करतोय. तुम्ही करणार की नाही? करणार की नाही? आमची हीच अपेक्षा आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला हेच ठरवायचं आहे की पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आपण किती कोटीमध्ये जाणार. कालच माननीय पंतप्रधान महोदय यांचा एक कार्यक्रम झाला, लखपती दीदी. किती लोकांनी बघितला? आम्ही सगळ्यांपर्यंत लिंक पाठवायला सांगितली होती. किती लोकांनी पाहिला असेल माहित नाही, परंतु पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे की माझी जी गरीब महिला ताई दीदी जी बसलेली आहे, हिंदीमध्ये दीदी म्हणतात, आपल्या मराठीत आपण ताई म्हणतो, या सगळ्या ताई लखपती झाल्या पाहिजे. मग लखपती होणार कशा? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, शेतीला जोडधंदा किंवा गाई, म्हशी, कोंबडी, बकरी, यातून आपल्याला कसं व्यवसाय पुढे घेऊन जाता येईल. त्याहीपेक्षा माझ्यामध्ये जे स्किल आहे, या स्किलच्या माध्यमातून मी कसा उद्योग व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकतो. उदाहरणार्थ आता आम्ही काही ठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून काही लोकांना आपण पिठाची गिरणी दिलेली आहे. आपण सगळे रोज जेवतो की नाही? करता का जेवण? आवाज येत नाही, आज खाल्लेलं दिसत नाही. उपाशी आहेत का सगळे? नाही. बर, आपण फक्त एवढा जरी विचार केला की आपल्या गावामध्ये आपण पिठाची गिरणी काय पायली दळतो आपण? चंपो म्हणतात की पायली म्हणतात? 10 रुपये. एका गावामध्ये 100 कुटुंब संख्या आहे, 100 लोकांची वस्ती आहे. त्याला 8 दिवसातून 3 पायली 4 पायली जी पण लागत असेल, बरोबर, म्हणजे एका आठवड्याला किमान तो तुमच्याकडे 40 रुपयाचं दळण दळायला येणार आहे किंवा 30 रुपयाचं. असं 30 दिवसांमध्ये तुमच्या 100 कुटुंबांची जर आपण रोटेशन केली, एका जणाला 30 रुपयाप्रमाणे जरी पकडलं तर 100 लोकांचे किती झाले? 100 लोकांचे किती झाले? हा,
3,000 रुपये महिना आपल्याला मिळेल की नाही? मिळेल ना? अशा व्यवसायांची निवड तुम्ही करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. तुमच्या माध्यमातून असे काही आमच्या डोळ्यासमोर व्यवसाय आले पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला गावामध्ये किमान 2 ते 3, 4 ते 5 असे गावातल्या गावात स्त्रोत निर्माण झाले पाहिजे ज्याच्या माध्यमातून उत्पन्न वाढणार आहे. मी इथं वाघाळ्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेलो होतो त्यावेळेला BDO साहेब आपले पटाई साहेब होते. त्यांना घेऊन जेव्हा मी आलो होतो, मी आपल्या वाघाळ्यामध्ये त्यांना जवळपास 7 ते 8 प्रकारचे व्यवसाय त्यांना इथं दाखवले होते. साडीचा व्यवसाय, झेरॉक्सचा व्यवसाय, बेकरीचा व्यवसाय, कोंबडीचा व्यवसाय, शिरोई बकरी होती एका जणाकडे तिचा व्यवसाय, त्यानंतर अजून कोणाकडे गेलो होतो आपण, 6 ते 7 प्रकार दाखवले होते त्यांना. तांदूळ, तुमच्याकडे तांदूळ पण खूप छान विकला जातो. इंद्रायणी असेल, खुशबू असेल, अजून कुठला आहे वाडा कोलम, वेगवेगळ्या प्रकारचे. लोकांना शहरामध्ये हे भेटत नाही. पौष्टिक आहार मिळवण्यासाठी लोक प्रयत्न करतात आणि तो आपल्या घरामध्ये असतो पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही. तुम्ही त्याच्यातून सुद्धा पैसा मिळवू शकता. आता ह्या महिन्याच्या 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आपल्या नंदुरबारमध्ये शिवाजी नाट्य मंदिरला आपण जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन बोलवलेलं होतं. या सरस प्रदर्शनामध्ये एकूण 50 स्टॉल लागलेले होते आणि या 50 स्टॉलमध्ये जवळपास 6 ते 7 तांदूळाचे स्टॉल लागलेले होते ज्याच्यातून आपले नवापूर आणि आपल्या आष्टे आणि नांदर्खे प्रभागातले काही गट होते. या प्रभागातल्या ताईंनी सुद्धा तांदूळ विकला आणि तोही एवढा तेवढा नाही तर 2-2, 3-3 क्विंटल 100 रुपये किलो प्रमाणे विकला. म्हणजे काय, आपल्या वस्तूला भाव आहे, आपल्या वस्तूला लोकांची डिमांड आहे, परंतु आपल्याला ती समजत नाहीये म्हणून आपण तिला घरीच ठेवतोय. असं न करता आपण या गोष्टींना कसा अजून वाव मिळेल याचा विचार जर तुम्ही आमच्या समोर मांडला तर नक्कीच तुम्ही आपण दोघं मिळून अजून पुढे जाऊया. समजतंय का सगळ्यांना? समजतंय का? याच्या पुढे आपण पारंपरिक पद्धतीचे अन्नधान्य सुरुवातीला खात होतो. आपल्या घरामध्ये आजी असेल, आजोबा असतील, वरिष्ठ मंडळी कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असेल ज्याचं वय आज 80, 70, 75, 90 आहे का? आपल्या कुटुंबात कोणी असं आहेत का? 70च्या पुढे आहेत ना? त्यांनी जे जेवण केलेलं आहे त्या जेवणामध्ये आणि आता आपण त्यांना जे जेवण देतोय यामध्ये काय फरक आहे त्यांना विचारा. ते सांगतील. पहिले आपण सेंद्रिय मालाचा जो भी पदार्थ होता तो खात होतो. आज आपण सगळं हायब्रिड खातोय. हायब्रिड खाल्ल्याने आपलं वय, मला माहित नाही की मी तेवढं जगेल की नाही त्या बाबांसारखं, बरोबर, गॅरंटी नाही. कारण आज त्या बाबाला शुगर नसेल, डायबिटीस नसेल, BP नसेल, कुठल्या प्रकारचा आजार नसेल. आज मात्र बाळ जन्माला आलं की जन्माला आल्यानंतर त्याला कधी काय होईल सांगता येत नाही. मग आमच्यासारख्या वयामध्ये आल्यानंतर शुगर, BP, त्याच्यानंतर डायबिटीस, त्याच्यानंतर बरेचसे लोकांना व्यसन असतात. व्यसन लागलं की त्याच्यामधून मग कॅन्सर किंवा अजून इतर काही आजार, कोणाला दमा लागतो, असे वेगवेगळे आजार हे पुढे येत आहेत. त्याचं कारण काय की आपण जे खातोय ते हायब्रिड खातोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपली वेळ आलेली आहे की आपण मिलेट्सवर काम करावं. काय? मिलेट्सवर. याच्यासाठी शासनाने या आर्थिक वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष हे जाहीर केलेलं आहे की याचं महत्त्व पुन्हा लोकांना पटवा, पुन्हा याचं महत्त्व सांगा आणि या महत्त्वाला जाणून पुन्हा आपण त्या धान्याकडे वळूया ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नागली, नाचणी आणि अजून इतर कडधान्य याची लागवड कमी झालेली आहे ती पुन्हा लावण्यात यावी याच्यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे. मला सांगायला परत एक आनंद वाटेल की मी जेव्हा तुमच्या या प्रभागामध्ये फिरतो त्यावेळेला मला कापूस पीक कमी दिसतं, बरोबर, इतर पिकांची संख्या जास्त दिसते. ती एक आनंदाची गोष्ट आहे की आपण अजून या पारंपरिक पद्धतीचे जे पिकं आहेत याला जोपासून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये अजून वाढ व्हावी एवढी एक अपेक्षा या ठिकाणी तुमच्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. 2 मिनिटाचा वेळ दिला, 2 मिनिटापेक्षा जास्त घेतला, परंतु जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद.
करणारे सरांचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. नाशिकवरून आलोय मी. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या योजनेअंतर्गत जे काही गावाकडची बेरोजगार मुलं आणि मुली असतात त्या मुला मुलींना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो. 4 महिन्याचं प्रशिक्षण असतं. 2 कोर्सेस आमच्याकडे आहेत. एक इलेक्ट्रॉनिक्स मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी फॅशन डिझायनिंगच्या याचे 4 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आम्ही त्यांना नोकरीला सुद्धा लावून देतो. 4 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था, हॉस्टेल, प्रशिक्षण केंद्र, त्यामध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था, 4 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना आम्ही रोजगार ज्या कंपन्यात लावून देतो ते मल्टीनॅशनल कंपन्याच असतात. जसं इलेक्ट्रॉनिक्स कोर्समध्ये जर ॲडमिशन घेतलं असेल तर त्या मुलींना आम्ही सॅमसंग, हायर, LG पुण्यासारख्या, पुणे, गुजरात, मुंबई अशा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना नोकरी उपलब्ध करून देतो. आणि SMO जो आहे स्विंग मशीन ऑपरेटिंगचा, फॅशन डिझायनिंगचा, त्या ठिकाणी जर मुलींनी त्या कोर्समध्ये जर ॲडमिशन घेतलं तर त्यांना टेक्स्टाईलच्या जे काही मल्टीनॅशनल कंपन्या असतात, जसं वेल्सपन झालं, वापीला एक मोठी कंपनी, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या मुलींना रोजगार उपलब्ध करून देतो. तर आम्ही मागील 7 वर्षापासून ही योजना राबवतोय नाशिकला. आपल्या गावातील बहुतांश मुलं आलेले पण आहेत त्या ठिकाणी. आणि अजून कोणी मुलं जर तुमच्या गावातील किंवा गल्लीमध्ये किंवा आजूबाजूला अशी कोणी मुलं असतील जे आर्थिक परिस्थिती त्यांची गरिबीची असते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी कुठलाच मार्ग दिसत नाही, अशा मुला मुलींपर्यंत ही योजना पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी समजून त्या मुला मुलींना ही ॲडमिशन करण्यासाठी प्रवृत्त करा, जेणेकरून त्याचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल. त्याचं ते गावाकडचे जी काही राहणीमान आहे ती बदलाव आणून तो स्वतःला या समाजामध्ये त्या प्रवाहात आणेल. अशा पद्धतीने त्याला जर मोकळा रस्ता जर तुम्ही दाखवला तर तो स्वतःचं जीवनाचं सोनं नक्कीच करेल. तर योजना तुम्हाला कळलीच असेल. ऍडमिशन खूप महत्वाचं आहे. ऍडमिशनाचं आमच्याकडे ही योजना जी आहे ही फक्त ग्रामीण मुला मुलींसाठीच आहे. ग्रामपंचायतीच्याच मुला मुलींना ही ऍडमिशन दिलं जातं. त्याच्यानंतर ऍडमिशनसाठी काही कागदपत्र लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, LC, मार्कशीट. मुलगा कमीत कमी 8वी पास असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला वाचता लिहिता तरी आलं पाहिजे. ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पाहिजे ऍडमिशनसाठी. आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे BPL कार्ड. BPL कार्ड माहिती तुम्हाला? दारिद्र्य रेषेखालील कार्ड. ते BPL कार्ड वडिलांचं पाहिजे. जर BPL कार्ड नसेल तर वडिलांचं रोजगार हमी योजनेचं कार्ड पाहिजे. जॉब कार्ड माहिती आहे? हा, ते असणं गरजेचं आहे. जर तेही नसेल तर मग मुलाची किंवा मुलीची आई ती बचत गटात असणं गरजेचं आहे. आणि तो बचत गट NRLMच्या पोर्टलवर, NRLMचा जो काही डेटाबेस असतो त्याच्यावर ऑनलाईन असणं गरजेचं आहे. तर हे 3 डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट्स असणं अनिवार्य आहे. हे 3 डॉक्युमेंट्स जर नसतील तर चौथा पर्याय जो आपल्याकडे आहे, एक ग्रामपंचायत काय करते, एक नाहरकत दाखला लिहून देते की ही मुलगी आमच्या गावातील आहे, हा मुलगा आमच्या गावातील आहे आणि हा गरीब परिवारातून बिलॉंग करतो, गरीब परिवारातून येतो, म्हणून याला या योजनेत ऍडमिशन करून देण्यात यावं, याच्यात आमची काही हरकत नाही, असं एक TIP लेटर नाहरकत दाखला ग्रामपंचायत लिहून देते. त्याच्यावर ग्रामसेवकाचा आणि सरपंचाचा सही शिक्का असतो. त्या दाखल्यावर सुद्धा आपण त्या मुला मुलींचं ऍडमिशन करू शकतो. रोजगार लावल्यानंतर रोजगारादरम्यान आम्ही त्यांचं स्वतः देखभाल करतो. जेव्हा ते नोकरीला जातात त्या नोकरीला गेल्यानंतर आम्ही त्यांना नोकरीला लावून देतो. आमचा स्टाफ त्यांच्या सोबत असतो. 3-4 महिने त्यांना सगळी देखभाल, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, कंपनीत येण्या जाण्याची व्यवस्था, कंपनीत त्यांना लावून देण्याची व्यवस्था, सर्व काही आम्ही त्यांना जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर खाली प्रशिक्षणादरम्यान आमचं बघा, तुम्ही जर पहिला पेज वाचलं तर त्याच्यामध्ये काय आहे की 4-5 महिन्याचं प्रशिक्षण आहे, निवासी प्रशिक्षण आहे. या ठिकाणी कुठला चार्जेस आपण घेत नाही. जसं की राहण्याची, खाण्याची, प्रशिक्षणाची जी पण काही व्यवस्था त्या ठिकाणी आहे, याच्या कुठल्याच प्रकारच्या चार्जेस किंवा आपण कुठल्याच प्रकारचे आपण त्याच्यात अमाऊंट किंवा पैसे वगैरे मुलांकडनं घेत नाही. ही पूर्ण योजना ही मोफत आहे. ठीक आहे. त्याच्या खाली वाचलं तर प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष कामाचा रोजगार संबंधित अनुभव, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही त्यांना रोजगार लावणार आहोत त्याच्या आधी आम्ही त्यांना त्या रोजगाराबद्दल आम्ही त्यांना शिकवतो आधी. ठीक आहे. व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमातून वैयक्तिक गुणाचा विकासावर लक्ष, हा खूप महत्वाचा विषय आहे. आमच्याकडे काय आहे ना की हे 2 ट्रेडचा व्यतिरिक्त 3 विषय अजून शिकवले जातात. एक कम्प्युटर आहे, एक इंग्लिश आहे आणि एक व्यक्तिमत्व विकास आहे. व्यक्तिमत्व विकास याच्यासाठी आहे की आपली मुलांची राहणीमान, बोलण्याची शैली, वागण्याची शैली, काही खूप रागीट असतात तर त्याचा राग शांत करणं, खूप बोलते असतात तर त्याचा आवाज जरा कमी करणं, खूप शांत असतं तर त्याला बोलतं करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या 4 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना पूर्णपणे ट्रेन करतो, शिकवतो. आणि एक चांगला जसा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामगार पाहिजे, एम्प्लॉई पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही त्यांना उभा करतो आणि त्यांना नोकरीला सुद्धा लावून देतो.
ठीक आहे. तर आमचं प्रशिक्षण केंद्र आहे मसरूळ नाशिकला मसरूळला आमचे केंद्र आहे. आतापर्यंत आम्ही 1700-1800 मुला मुलींना रोजगार दिलेला आहे आणि याच्यानंतरही देत राहू. तर तुमची ही एक नैतिक जबाबदारी आहे की त्या मुला मुलींपर्यंत जे रस्ता भटकून गेलेले असतील किंवा मग त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रगतीचा मार्ग दिसत नाही, अशा मुला मुलींपर्यंत हे पॅम्पलेट्स पोहोचवणं गरजेचं आहे. ठीक आहे. माझ्याबद्दल जर सांगायला गेलं तर मी सुद्धा या वागड्यामध्ये शिकलेलो आहे 5वी पासून तर 10वी पर्यंत बोर्डिंगमध्ये. तर माझं जेव्हा मला माहीत पडलं की अजय सर आज मीटिंग झाली, वागड्यालाच मीटिंग आहे, म्हणून मला तर माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण की मी ज्या लोकांमधून राहून आलेलो आहे, मी बोर्डिंगला शिकलेलो इथं 5वी पासून 10वी. मला ओळखत असेल बहुतांश महिला इथं. ओळखता का कोणी? नाही का? तर एक खूप चांगलं एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट की ज्या गावातून मी शिकलेलो आहे त्याच गावातील मुला मुलींना अशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट असेल. मसरूळला आमचं प्रशिक्षण केंद्र आहे नाशिकला. त्या ठिकाणी मुलांचं गावापासून तर प्रशिक्षण केंद्रापर्यंत येण्याचं भाडं सुद्धा गव्हर्नमेंट करतं. कुठल्याच प्रकारचं 10 रुपयाचा चार्जेस सुद्धा आपण मुलांकडनं वसूल करत नाही. फक्त आणि फक्त त्यांची बॅगेमध्ये पांघरायला आणि त्याचे कपडे, ब्रश वगैरे बस एवढंच घेऊन यायचे. सगळं आम्ही त्या ठिकाणी पेन्सिल पासून बुक्स पर्यंत, नोटबुक, बॅग, गणवेश, हॉस्टेलमध्ये बेडशीट, गादी, उशी सगळं काही मुला मुलींना प्रोव्हाइड करतो 4 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये. ठीक आहे. तर खूप चांगली योजना आहे. बहुतांश आता माझ्याकडे या वागड्यामधूनच 8-10 मुलं आलेले होते. ते मुलांना तिथं करमत नव्हतं ऍक्च्युली, त्याच्यामुळे ते निघून आले. तर तसं काही होऊ देऊ नका. काय आहे, कारण की बघा कुठल्या तरी चांगल्या मार्गावर किंवा चांगल्या जागेवर जर पोहोचायचं असेल तर स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागतो. अचानक काहीच चांगलं होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम येतो, होतोच, पण त्याला वेळ द्यावा लागतो. आणि ठीक आहे, जर तुमच्यापर्यंत असं कोणी असेल तर तिथं त्या ठिकाणी बघा 9560206131 हा नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही कॉल करून त्या मुलांची नावं आधी नोंदवून घ्या. त्यांना ती नावं सांगून द्या, जेणेकरून 1 किंवा 2 दिवसानंतर ते तुम्हाला त्या नंबरला फोन करतील आणि त्यांना ती योजनेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी प्रवृत्त करतील किंवा ते सांगतील. ठीक आहे. कोणाला काही शंका आता याबद्दल? कोणाला काही शंका? बघा काय ना की आपण एखाद्याचं, मी दरवेळेस तेच उदाहरण देतो की आपण एखाद्याला जर एका टायमाचं म्हणजे एखाद्याला भूक लागली आहे आणि त्याला आपण एका टायमाचं जेवण दिलं, त्याचं फक्त एका टायमाचं पोट भरतं, आयुष्यभराचं नाही. आणि तुम्ही जर त्याला आयुष्यभराचं पोट भरण्याचं साधन जर तयार करून देत असाल तर याच्यासारखं पुण्य मला नाही वाटत कुठे दुसरीकडे. तर अशा मुला मुलींपर्यंत जर अशी योजना पोहोचली, खूप गरज असते त्यांना. म्हणजे असे कागद येणं त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो की अरे मी आज कागदाची वाट बघत होतो आणि हा आलाच आणि माझं आयुष्य आता मला बदलायचंय. म्हणून हा कागद त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा, त्या मुलापर्यंत पोहोचवा, त्या मुलींपर्यंत पोहोचवा. मी जास्त काही बोलत नाही, फक्त आणि फक्त जर कोणी असतील त्यांना ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांचे नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर हे नोंदवू शकता. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर, मला अमूल्य वेळ तुमचा दिला त्याबद्दल. थँक्यू. फक्त 1 मिनिट घेतो. आता आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे की आपण गटांनी सगळे एकत्र येतोय आणि आपले व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी काम करतोय. तर जसं अजय सर आपल्याला म्हणाले की वेगवेगळे स्रोतांच्या माध्यमातून आपण आपले व्यवसाय वाढवले पाहिजे. तर तसाच आपला जो मुख्य स्रोत आहे तो म्हणजे शेती. तर शेती आपली अधिक नफ्याची कशी होईल यासाठी आपण जे प्रशिक्षण राबवतोय, पहिली बॅच जी उद्या जाणार आहे, तर त्यासाठी अवश्य यायचंय. आणि पुढे पण आणखीन कोणाला यायचं राहिलं तर पुढच्या बॅच मध्ये नावं दिले तरी चालतील. तर एवढंच मी या ठिकाणी सांगेन की आपल्या शेतीमध्ये आपण अधिकचा नफा कसा कमवू शकतो, गटाच्या माध्यमातून शेती कशी करू शकतो, यासाठी आपलं हे प्रशिक्षण आहे. आणि यासाठी सर्वांनी यायचं आहे. उद्या येणाऱ्या जे शेतकरी आपले महिला आणि भगिनी पुरुष येणार आहेत तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. सर आम्ही एक महिलांसाठी खेळ ठेवलेला आहे. तर त्यासाठी महिलांनी आपल्याला 3 स्टीम करायच्या आहेत. फुगा आहे ना, तो जो म्हणजे एका रांगेत सगळ्या महिलांनी उभं राहायचं. त्यानंतर या आपल्या इथं फुगा लावायचा, लगे त्या साईडला महिलाच राहील. तो फुगा जेवढा अंतर दिला असेल तेवढा अंतरपर्यंत ज्या महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही बक्षीस ठेवलं आहे.
हा, एक टीम आहे ना, आम्ही प्रत्यक्ष पहिले 1 जण करून 2 जण करून दाखवत आहेत, तसे 10 महिलांचा किंवा 20 महिलांचा एक ग्रुप करून मग असे 3 ग्रुप करायचे. आता महिला निवडा, मग तुम्ही आस्तिकच्या वेगळ्या सर व्यवस्थित. ताईंची सूचना जी आहे, हॅलो, ताईंची जी सूचना आहे ते तुम्हाला देतील. तत्पूर्वी मला फक्त एक, म्हणजे आता तुम्ही सगळे जण समारोपच्या दिशेने जात आहे, बोलता बोलता एक शेवटच्या 2-4 ओळी राहिलेल्या होत्या, त्या ओळी तुम्ही माझ्या मागे बोलाव्या असं मला वाटतंय. म्हणजे जे मी म्हटलं की सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायची आहे, तर ती सुरुवात आपण स्वतःपासून कशी करणार, त्याच्या फक्त 4 ओळी बोलणार, त्याच्यावर पूर्ण गाण्याने बोलणार. ठीक आहे, तर तुम्ही बोलणार का माझ्या मागे? बोलणार? सगळ्यांना हिंदी येते? येते? हिंदी पिक्चर पाहतात, हिंदी गाणंही बोलतात. तसं एक छोटंसं 4 ओळींचं गाणं आहे. मग आपण तुमच्या पुढच्या खेळासाठी ते प्रात्यक्षिक दाखवतील तेव्हा आपण करू. ठीक आहे, तर सुरुवात करायची माझ्या मागे, मी बोलेल. हम बदले तो ये जन बदलेगा, ये जन बदले तो ये जगत बदलेगा. हम बदले तो ये जन बदलेगा, ये जन बदले तो ये जगत बदलेगा. कोई नहीं बदल रहा नहीं सोचना, कोई नहीं बदल रहा नहीं सोचना, पहले हम बदले तो अच्छा रहेगा, पहले हम बदले तो अच्छा रहेगा. ये जन हम बदले तो ये जन बदलेगी, ये जन बदले तो ये जगत बदलेगा. धन्यवाद. माझी अपेक्षा आहे की सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितच बदल व्हायला जास्त वेळ लागणार नाही. थँक्यू. आता पुढची सूचना जी आहे ती तुम्ही व्यवस्थित द्या. जी जोडी रेडी. डबल फेरी मारायची. हा, इकडनं तिकडे जायचंय, इकडनं तिकडे जायचंय, अजून तिकडनं इकडे यायचं. अशा एकमेकांना ढकलाढकली नका करा. या 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 या. दूर सारखा थोडं, इकडनं तिकडे जायचंय. चला, टाळ्यांचा गडगडाट आहे त्यांच्या. आपण हा थोडं मागचे तर तिकडच्या तिकडेच फिरून गेले. नाही, चिटिंग झालेली या बॅचने, चिटिंग केली. ते मागचे तर तिकडच्या तिकडेच फिरून गेले. हात सोडा, हात सोडा, दूर दूर हात करा. हात निसे जवळ जवळ घेत आहेत. पुन्हा मागचे, पूर्ण या. हात नका बघा, हात लावताय तुम्ही. नागसरच्या ताई यांनी. चला, आता तिसरी बॅच. 1 2 3 स्टार्ट. पूर्ण स्टेज पर्यंत या. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. टाळ्या पूर्ण स्टेज पर्यंत या.
आहे. अरे वा, वाघाडी टीम यांनी तर खूप छान प्रकारे ज्या महिलेने जास्त पेन्सिल आपल्या डोक्यात लावली त्या महिला प्रथम क्रमांकावर दोन तीन स्टार्ट. चार तीन दोन एक स्टॉप. डोक्यात किती पेन्सिल फोटो काढून घ्या. बाकीच्यांनी फोटो काढा. कोणी चिटिंग करणार नाही. हा एकेकाने एक पेन्सिल काढा आणि मोजून घ्या. चिटिंग होणार नाही याची खात्री. एकाने लिहा ते कागदावर. प्रत्येक 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 वाघाड्याच्या ताई किती आहे वाघाड्याच्या ताईच्या 16 त्यांच्या 7 वेट करा. संघातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे कॅडर आणि आपले प्रभाग समन्वयक या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. सोबतच पुढील वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांचं आणि अध्यक्षांच्या परवानगीने मी रजा देतो. धन्यवाद. दोन तीन स्टार्ट. तीन दोन एक स्टॉप. तीन फक्त गिफ्ट आहेत त्यांना आम्ही देऊन आपण कार्यक्रम संपवू. चला प्रभाग संघाचे अध्यक्ष संजू रवींद्र वडे. आणि तसं आता सगळ्यांनी इथंच उभं राहायचं. कुठे